नोटासारखं बटन असताना सत्ताधारी पक्षाच्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून येतात. काय वाटतंय, एकूण संविधान जतन केलं जातंय का? एक असं आहे की हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे. याही ठिकाणी 3 उमेदवार पक्षाचे जे आहेत आमदाराने पळवलेले आहेत, दमदाटी देऊन पळवलेले आहेत. काही ठिकाणी विकत घेतण्यात आलेले आहेत. विड्रॉल ही जी सिस्टम आहे ती आता बंद केली पाहिजे अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार. तरच लोकशाही टिकेल असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. एकूण ज्या पद्धतीने युती सुरुवातीला शिवसेना आणि भाजप करेल असं वाटत होतं, पण पुन्हा त्यांनी युती तोडली. नेमकी काय कारण असली पाहिजे? एक असं आहे की बीजेपीला इथले राजकीय पक्ष संपवायचे आहेत. त्यांना माहिती आहे की इलेक्शनच्या निमित्ताने आपल्याला असं संपवता येतील अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांनी युती केली नाही. सत्ता आली नाही तर ते पक्ष संपतात अशी परिस्थिती आहे. एकूण भाजपमधली अजित पवार गट जो आहे तो वेगळा लढतोय. एकीकडे बऱ्याच भागामध्ये जे आहे ते शिवसेना यांची युती झाली, पण अजित पवार वेगळा लढतोय. हो, त्यांनी असताना बरोबर काही मुस्लिमांच्या मतांचं विभाजन करायचं असं वाटतं. त्यांनी काही ठिकाणी मुसलमानांच्या संदर्भातला बघता ते मत स्प्लिट कसं होईल ते अजित पवारामार्फत ते बघतात आहेत आणि काही ठिकाणी हिंदू मत हे एकनाथ शिंदे मार्फत एकट्ठा होईल असं ते बघतात आहेत अशी परिस्थिती आहे. पूजा मोरेच्या संदर्भात जे झालंय त्यांना अक्षरशः उमेदवारी मागे घ्यावी लागली जुने काहीतरी व्हिडिओ व्हायरल करून. तुम्हाला वाटते का हे सगळं योग्य आहे? अयोग्य आहे मी असं मानतो. त्याच्यामध्ये बाकी काय आव्हान काय कराल एकूणच? आम्ही असं आवाहन केलेलं आहे की फुलेशाह आंबेडकरी मतदार जो आहे तो मतदान तर उमेदवारांना करणार, पण त्यांनी असं त्याच्याबरोबर एक अधिक मत घेऊन आलं पाहिजे, त्याला कल्टिवेट केलं पाहिजे आणि पक्षाचा उमेदवार विजयी कसं होईल हे त्यांनी पाहिलं पाहिजे. इथे जी काही घटना पोलिसांच्या संदर्भामध्ये झाली होती संविधान विटंबनेची, त्याच्यामध्ये कायदा बदलावा लागेल असंही आपण म्हणालात. कायदा बदलावा लागणार नाही. कायद्यामधल्या त्रुटी ज्या आहेत त्या भरून काढाव्या लागतील. म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये मेला की पुढे काय करायचं कायदाच नाहीये. त्याच्यामध्ये क्लोजर रिपोर्ट होता आणि सगळे पोलीस बरी होत होते. ते आता आम्ही होऊ देणार नाही होते. ज्या पद्धतीने हे युतीमधून असणारी लोक एकमेकांवर चिखलफेक करतायत, काल अजित पवार ज्या पद्धतीने म्हणले की माझ्यावर एवढा मोठा घोटाळ्याचा आरोप झाला तरी मी सत्तेमध्ये आहे, हे लोक माझ्या सोबत आहेत. तुम्हाला काय वाटतं सगळं उद्धमपणा चालू आहे राजकारण? राजकारणातला उद्धमपणा चालू आहे. त्यांनी असं एवढं सांगितलं की भारतीय जनता पक्ष हे एवढे कमकुवत आहेत की त्यांना राज्यसत्ता चालवण्याची लायकी नाही असंच त्यांनी म्हटलेलं आहे. थँक्यू. चला.